नमस्कार. मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. आपण ह्या सीरीजमध्ये मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की गुडघ्याची दुखापत आणि लिगामेंट इंजुरी ही कशी होते, त्याचं निदान कसं होतं, त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत आणि ऑपरेशन जर का सुचवल्यास ते कशाप्रकारे केलं जातं. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा हा राहतो, निदान पण झालं, ऑपरेशन पण झालं, पण आता हे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटना हे प्रश्न असतात की मी दगदग कधी चालू करू शकतो, मी परत खेळ कधी चालू करू शकतो. तर हे ऑपरेशन एसीएल लिगामेंटचं केल्यानंतर सरासरी नुसतंच एसीएलचं ऑपरेशन असेल तर रिकव्हरी ही बरीच फास्ट असते. त्याबरोबर जर का गादीची दुखापत असेल आणि ते ऑपरेशन करून आपल्याला गादी रिपेअर करायची गरज पडली, तर हाच प्रोसेस थोडासा 2-3 आठवड्याने डिले होतो. 1 महिन्यानंतर आपलं वॉकर हे सुटून जातं. त्यावेळेला आपण पायावरती जवळ-जवळ 100% भार घेऊन चालतो. 1 महिन्यानंतर आपण ॲक्टिव्हिटीज वाढवतो आणि व्यायाम वाढून पायामध्ये बेंडिंग वाढवतो. सुरुवातीचा महिना हा फार क्रुशियल असतो. त्यावेळेला जास्त पायावरती भार द्यायचा नसतो. टप्प्याटप्प्याने वजन देऊन आपण पायावरती 100% भार घ्यायला चालू करतो. एकदा हे 100% भार घ्यायचं प्रोसेस झालं, त्यानंतर आपण गुडघ्यामध्ये व्यायाम करून फ्लेक्सिबिलिटी आणतो. जोपर्यंत गुडघा हा फ्लेक्सिबल होत नाही, पूर्ण वळत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद आपण जास्त प्रमाणात भरू शकत नाही. त्यामुळे हा दुसऱ्या महिन्याचा जो टप्पा आहे, त्याच्यामध्ये बेंडिंग आणून पूर्ण नी बेंडिंग यायला पाहिजे. अशा प्रकारे ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी केली जाते. जेवढं ऑपरेशन महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ऑपरेशनच्या नंतरची रिकव्हरी. आणि या रिकव्हरीमध्ये फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशन किंवा फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांचा फार मोठा वाटा आहे. सरासरी 2 महिन्यामध्ये जेव्हा आपल्या पायाची लवचिकता बऱ्यापैकी चांगली येते, पाय पूर्णपणे वाकतोय, गुडघ्याची सूज कमी झालेली आहे, ऑपरेशनची दुखापत बरी झाली आहे, तर ह्या प्रोसेसनंतर आपण पेशंट्सना जिम लावून व्यायाम करायला सांगतो. ज्या जिममध्ये अँकल पंप्स, एक्सटेन्सर कर्ल्स, हॅमस्ट्रिंग कर्ल्स, लेग प्रेस, वॉल स्क्वॉट्स, वेटेड स्क्वॉट्स, लंजेस अशा प्रकारचे व्यायाम करून आपण पायामध्ये ही ताकद भरली जाते. गुडघ्याचे 2 स्नायू फार महत्त्वाचे आहेत, म्हणजे हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स. ह्या दोन्ही स्नायूमध्ये इक्वल ताकद येणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आल्याच्या नंतरच आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजला जॉइन करू शकतो. सरासरी 3 ते 4 महिन्यापर्यंत ही स्ट्रेंथ बऱ्यापैकी वाढते. 5व्या आणि 6व्या महिन्याचा जो टप्पा असतो, त्याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये रिफ्लेक्सेस डेव्हलप करतो. जे आपल्या गुडघ्याला दुखापतीनंतर किंवा ऑपरेशननंतर जो आराम पिरियड मिळतो, त्या पिरियडमध्ये गुडघ्याचे जे रिफ्लेक्सेस असतात, ते फार पुअर झालेले असतात आणि ते रिफ्लेक्सेसवरती काम करून त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ, स्टॅबिलिटी आणि एंड्युरन्स आणतो. हे प्रोसेस साधारणतः 6 महिन्यापर्यंत चालते. 6 महिन्यानंतर डॉक्टर तुम्हाला तपासणी करून सांगतात, की गुडघ्यामध्ये स्थिरता कशी आहे, ताकद कशी आहे. त्यानंतर काही क्लिनिकल टेस्ट आपण करून बघतो. ते करून झाल्यानंतरच डॉक्टर तुम्हाला सुचवतात, की तुम्हाला अजून व्यायामाची गरज आहे किंवा तुमचा एकदम योग्य व्यायाम होऊन पायामध्ये ताकद चांगली आली आहे. आणि असं जर का झाल्यासच डॉक्टर तुम्हाला धावणं, पळणं, उडी मारणं, जिने चढ-उतर करणं आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजला जॉइन करायला सांगतात. ऑपरेशननंतर हा 5 ते 6 महिन्याचा जो प्रोसेस आहे, हा फार महत्त्वाचा आहे. बरेच पेशंट्स ह्या रिकव्हरीच्या प्रोसेसलाच घाबरून जातात आणि त्यांच्याकडनं ऐकतात, की ऑपरेशननंतर मला 6 महिने लागले. त्या पेशंट्सच्या मनामध्ये भीती निर्माण होते, की एवढा वेळ आपण कसं काळजी घ्यायची. जसं आपल्याला माहिती आहे, की बी लावल्यानंतर लगेच फळ येत नाही. ती एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमधनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतरच आपल्याला फळ अचीव्ह होणार आहे. तर 6 महिन्याचा जो कालावधी आहे, हा सरासरी ऑपरेशन नंतर द्यायला लागतो आणि तो दिल्यास योग्य व्यायाम करून जर का आपण परत धावण्या-पळण्याला उतरलो, तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला असे येतात 20% लोकांमध्ये ताकद कमी आहे, पण दुखायचं बंद झालंय म्हणून लगेच धावायला, पळायला सुरू करतात किंवा खेळ खेळायला सुरू करतात आणि अशा वेळेला कमी ताकद असलेल्या पायामध्ये परत दुखापत व्हायचे चान्सेस जास्त असतात आणि बऱ्याच वेळेला एसीएल रिइंजुरी होते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, की रिटर्न टू स्पोर्ट्स हे आपण कधी करू शकतो, रिटर्न टू फंक्शनल ॲक्टिव्हिटी आपण ही कधी करू शकतो. जर आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाइप करा. मी पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याचं डेफिनेटली उत्तर देईल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.